नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दारूबंदी पोलीस भरती अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत जो पद निर्मितीसाठीचा जो शासन निर्णय 31 जुलैला जाहीर करण्यात आला होता, या अंतर्गत लवकरच पद भरती जाहिरात ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर होणार आहे. सांगितलं जात होतं व्हॉट्सअप असेल त्याचबरोबर टेलिग्रामवर असं सांगितलं जात आहे की जी जाहिरात आहे जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकते. मात्र खरी अपडेट आपण देणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता असेल, वयाची पात्रता असेल, त्याचबरोबर यामध्ये शारीरिक पात्रता, उंची, छाती, त्याचबरोबर यामध्ये पगार किती असेल याबाबतची सुद्धा माहिती पाहणार आहोत. तब्बल 1232 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कोणकोणत्या असतील तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गटक संवर्गाची ही पद भरती असणार आहे. गटक संवर्गामध्ये आणि त्याचबरोबर बाह्य स्रोताद्वारे जी भरलेली पदे आहेत, भरली जाणारी ही अत्यंत महत्त्वाची पदे आपण पाहणार आहोत. यामध्ये गटक संवर्गामध्ये पाहू शकता दुय्यम निरीक्षक आहे. यामध्ये किती जागा आहेत? 30. त्याचबरोबर सहाय्यक दुय्यम निरीक्षक साडीच्या जवानी वाहनचालक, प्रमुख लेखापाल, त्याचबरोबर बाह्य स्रोताद्वारे जी पदे आहेत यामध्ये यानंतर पाहू शकता उपलेखापाल, कार्यालय अधीक्षक, लेखापाल आणि बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने टिप्पणी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, लिपिक टंकलेखक, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंकलेखक, पट्टा नाईक, चपराशी अशी ही पदं एकूण टोटल सगळी पदे घेतलीत तर 1232 पदे आहेत. आता या पदासाठीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, त्याचं शैक्षणिक पात्रता, सगळी जी माहिती आहे, अभ्यासक्रम कसा असेल, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. इथे चुकून 1223 झालंय तर टोटल जी पदे आहेत ही 1232 इतकी आहेत. तर दारूबंदी पोलीस भरती 2025 सालीची विविध पदसंख्या आणि अपेक्षित जाहिरात ही फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी पोलीस विभाग मध्ये एकूण 1232 पदांसाठीचा आकृतीबंध हा मंजूर झाला आहे आणि ही भरती प्रक्रिया ही लवकरच जाहीर होणार असून व्हॉट्सअप आणि टेलिग्राम आणि यूट्यूबवर सुद्धा जानेवारी महिन्यात जाहिरात येईल असं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झाली नसून फेब्रुवारीपर्यंत 100% ही जाहिरात जी आहे येणार आहे. त्यामुळे जी तयारी करणारे उमेदवार आहेत, अर्ज करणारे, त्यांनी आत्तापासूनच यासाठीची तयारी करणं आवश्यक आहे. तर या संदर्भातली डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. डिटेलमध्ये पाहूयात. ही पद भरती जी आहे ही सरळ सेवेमार्फत घेतली जाणार आहे. आता यामध्ये पुढच्या वर्षी ही जाहिरात येणार आहे, त्यामुळे MPSC कडून घेतली जाईल का TCS मार्फत परीक्षा होऊ शकते हे अद्याप स्पष्ट नाहीये, कारण यामध्ये गटक संवर्गाची पदे आहेत. मात्र शक्यता ही जास्त TCS मार्फत परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर त्या अनुषंगाने त्या दृष्टीने आपण सगळी माहिती पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे सगळ्या पदानुसार ती पाहूयात. तर यामध्ये सरळ सेवेमार्फत 5 मुख्य पदे ही भरण्यात येतात. यामध्ये पहिलं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंकलेखक, जवान एक्साइज कॉन्स्टेबल, यामध्ये जवान वाहन चालक, ड्रायव्हर कॉन्स्टेबल आणि चपराशी. तर या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात. तर ही पदे 10वी पासवर आधारित आहेत. सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असते. फक्त चालक आणि चपराशीसाठी 7वी सुद्धा पुरेशी असणार आहे. तर सगळी पात्रता पाहूयात. लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 10वी पास आणि अतिरिक्त आवश्यकता जी आहे लघुलेखक गती जी आहे 100 शब्द प्रति मिनिट, मराठीसाठी 30, इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र जे आहे GCC TBC हे मात्र आवश्यक असतं. त्याच्यानंतर टंकलेखकसाठी 10वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता. टंकलेखन गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी 30, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय प्रमाणपत्र सुद्धा यामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचं पद पाहू शकता जवान कॉन्स्टेबल. या पदासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता ही 10वी पास इतकी आवश्यक आहे. कोणतीही टायपिंग किंवा अनुभवाची यामध्ये आवश्यकता नाही आहे. मात्र शैक्षणिक पात्रता नंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये शारीरिक पात्रता जवान कॉन्स्टेबल पदासाठीची आवश्यक असते. यामध्ये मैदानी चाचणी असेल, शारीरिक चाचणी असेल ही घेतली जाते. जवान
नि वाहन चालक या पदासाठी 7वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. हलक्या वाहनांचा ड्रायव्हिंग लायसन्स LMV NT TT असलं तरी चालणार आहे. त्यानंतर चपराशीसाठी सुद्धा 7वी किंवा 10वी पास असणं आवश्यक आहे. कोणतीही अतिरिक्त यामध्ये आवश्यकता नसते. तर या पद्धतीने प्रत्येक पदासाठीची ही शैक्षणिक पात्रता आहे. आता पुढे पाहूयात. चालक पदासाठी फक्त 7वी ही पुरेशी आहे, पण त्यासाठी लायसन्स जे आहे हे अनिवार्य असतं. उमेदवारांनी ही प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे. आता प्रत्येक पदानुसार अभ्यासक्रम आणि लेखी परीक्षा याबाबतची माहिती सुद्धा पाहूयात. तर बहुतांश पदांसाठी लेखी परीक्षा 120 प्रश्न आणि 120 गुणांची असते. 90 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये पहिला विषय आहे बुद्धिमत्ता, एकूण 30 गुण असतील. सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 30 गुण, मराठी व्याकरणसाठी 30 गुण, इंग्रजी व्याकरणसाठी 30 गुण. आणि हा दर्जा जो आहे परीक्षेचा हा 10वीच्या दर्जाचा समान असेल किंवा 10वीपेक्षा थोडासा जास्तीत जास्त 12वी, पण 10वीपर्यंतच प्रश्न विचारले जातील. पहिल्या पदांसाठीचा चपराशीसाठी 200 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटांचा वेळ असेल आणि प्रत्येक विषयाला 50 गुण. चालकासाठी सुद्धा 120 गुणांची परीक्षा असेल. आता 120 गुणांची परीक्षा का? कारण 80 गुणांसाठीची जी चाचणी आहे, कौशल्य चाचणी असेल किंवा शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी, ह्या दोन्ही पदांसाठी असते. त्यामुळे या पदासाठीचा पेपर हा 120 गुणांसाठीचा असतो. चपराशीसाठी हा 200 गुणांचा आहे. तर हे 10वी-12वीच्या पातळीचे प्रश्न असतात, जास्त हार्ड लेवलचे प्रश्न नसतात. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका 50 ते 60% रिपीट होतात. आता TCSचा जर पॅटर्न असेल तर TCSनुसार तुम्ही आज सध्या तयारी करू शकता. कारण फेब्रुवारी मार्चमध्ये जर जाहिरात येणार असेल तर 100% ही पदभरती TCS मार्फत घेतली जाऊ शकते. MPSCकडे त्यानंतरनं एप्रिल-मे नंतरच्या पदभरतीच्या आहेत सरळ सेवा, ही MPSCकडे वर्गवण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. तर यामध्ये पाहू शकता वेळेची कमतरता असते. त्यामुळे स्पीड आणि प्रॅक्टिस जी आहे ही तुमची असणं आवश्यक आहे. गणित, रिझनिंग आणि बुद्धिमत्ताची तयारी करताय तर यामध्ये तुमचा स्पीड हा चांगला असणं आवश्यक आहे. नकारात्मक गुण, निगेटिव्ह मार्किंग जे आहे, एकाच 4ची निगेटिव्ह मार्किंग ही टंक लेखनासाठीच्या पदासाठीची ही असते. बाकीच्या पदासाठी सुद्धा जेव्हा जाहिरात निघेल तेव्हा त्यामध्ये माहिती हे दिली जाईल. आता अभ्यासक्रम जो आहे हा पोलीस भरतीसारखाच असतो, फक्त ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. यामध्ये पोलीस भरतीची परीक्षा ही ऑफलाईन असते. पण पाहू शकता दारूबंदीमध्ये मराठी इंग्रजी व्याकरणावर हा जास्त प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्हाला विशेष तयारी करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम जो आहे लेखी परीक्षेसाठीचा असतो. आता शारीरिक पात्रता, उंची असेल, छाती असेल, वजन हे कसं आवश्यक आहे याची माहिती पाहूयात. फक्त जवान आणि जवान नि वाहन चालक या पदासाठी शारीरिक पात्रता ही अनिवार्य आहे. बाकी पदांसाठी आवश्यक नाही आहे. तर इथे ती सुद्धा आपण पाहून घेऊयात. लेखी परीक्षेनंतरनं हे शारीरिक तपासणी होते. पहिल्यांदा लेखी परीक्षा, त्याच्यानंतरनं शारीरिक तपासणी असते. पोलीस भरतीचं उलट आहे, पहिल्यांदा मैदानी चाचणी आणि त्याच्यानंतरनं लेखी परीक्षा असते. तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची आहे 165 सेंटीमीटर अनिवार्य आहे. महिला उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर अनिवार्य आणि पोलीस यामध्ये पाहू शकता 155 सेंटीमीटर पोलीस असेल त्यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं यामध्ये पुरुषांसाठीची छाती जी आहे 79 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर फुगवता येईल इतकी आवश्यक असते. वजन यामध्ये पुरुषांसाठी लागू नाही आहे, मात्र वजन असेल याबद्दलचं इथे थोडंसं चुकलं असेल तर यामध्ये मी अपडेट करेन. ते हे अपडेट तुम्ही इथे पाहू शकता. इथे वजन जे आहे याबद्दलची माहिती असेल तर इथे सुद्धा रॉंग आहे थोडंसं. मी अपडेट करेन कमेंट बॉक्समध्ये. याचं जी डिटेलमध्ये वेट आहे याची माहिती देईन. आता पोलीस भरतीमध्ये ST प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे त्याचबरोबर वयाचे सूट हे मिळालेली आहे. तर यामध्ये सुद्धा ST आरक्षणातील सूट जे आहे महाराष्ट्र पोलीसप्रमाणे 5 सेंटीमीटरची सूट जी आहे ही मिळेल का नाही हे जाहिरातीनंतर समजेल. सध्या पोलीस भरतीसाठीची ही सूट मिळाली होती. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारूबंदी पोलीस भरतीसाठी सुद्धा उत्पादन शुल्क विभागाला पोलीस अधिनियम लागू नसल्यास ही सूट मिळणार नाही आहे. पोलीस अधिनियम जर लागू असेल तरच ST प्रवर्गासाठीची ही सूट मिळू शकते. आता दारूबंदी पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी, ग्राउंड इव्हेंट्स कसे असतील, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मला सांगायची आहे. व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे ती, त्यामुळे व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, अजिबात स्किप करायचं नाही आहे. तर ती अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे, इंटरेस्टिंग अशी. तर पाहूयात मैदानी चाचणी, ग्राउंड इव्हेंट्स जे आहेत फक्त
जवान आणि चालक पदासाठी 80 गुणांसाठीची मैदानी चाचणी. एकूण निवड ही 200 गुणांवर म्हणजे 120 गुणांची ही लेखी आणि मैदानी चाचणी ही 80 गुणांची असते. तर इव्हेंट पाहूयात. यामध्ये धावणे यामध्ये पुरुषांसाठी 1500 मीटर गुण असतात. 1500 मीटर इतकं यामध्ये धावणे असतं आणि त्यासाठीचे गुण जे आहेत एकूण 30 गुण असतात. महिलांसाठी यामध्ये 1 किलोमीटर असेल तर यामध्ये पाहू शकता 1500 मीटर आणि 1 किलोमीटर यामध्ये 30 गुण असतील. त्याच्यानंतरनं यामध्ये दुसरा आहे 100 मीटर धाव. पुरुषांसाठी 30 गुण आणि 30 गुण असतील यामध्ये. त्याच्यानंतरनं गोळाफेक आहे 20 गुण 20 गुणांसाठीचं. तर यामध्ये विशेष म्हणजे पोलीस भरतीपेक्षा अंतर हे कमी 1500 मीटर विरुद्ध 1600 मीटर आणि वेळ हा जास्त असतो. त्यामुळे जी मैदानी चाचणी असते यामध्ये पात्र होणं हे सहज शक्य होतं. टायमिंग डिटेल्स आपण नेक्स्ट परिपत्रकामध्ये पाहणार आहोत. जेव्हा परिपत्रक येईल भरतीसाठीचं तेव्हा त्याबाबतची डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल. चालकांसाठी अतिरिक्त वाहन चालवण्याची ही कौशल्य चाचणी होईल. त्यामध्ये क्वालिफाईंग असेल. यामध्ये कोणतेही गुण नसतील. मध्ये पात्रता क्वालिफाईंगसाठीची घेतली जाईल. आता निवड प्रक्रिया कशी असते तर पहिला पद जे आहे लघुटंक लेखक या पदासाठीची जी निवड आहे स्टेज 1 मध्ये 120 गुणांची परीक्षा होईल. दुसऱ्या स्टेजमध्ये व्यावसायिक चाचणी जी 80 गुणांसाठीची असेल. अशा एकूण 200 गुणांमध्ये किमान 45% लेखीमध्ये गुण मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरनं निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रवर्गनीय जाहीर केली जाईल. दुसरं पद आहे जवान वाहन चालक या पदासाठी 120 गुणांसाठीची. यामध्ये लेखी परीक्षा मैदानी चाचणी 80 गुणांसाठीची. एकूण 200 गुण झाले. 45% लेखी टॉप 10 उमेदवार प्रति जागा सिलेक्ट केले जातील. त्यामध्ये उमेदवारांना बोलवलं जाईल. यामध्ये पुढची जी आहे मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. चपराशी पदासाठी 200 गुण. यामध्ये कोणतीही मैदानी किंवा शारीरिक किंवा कौशल्य चाचणी असणार नाहीये. 200 गुणांच्या लेखी परीक्षा आधारावर तुमची निवड जी आहे केली जाईल. तर लेखी आणि व्यावसायिक मैदानी चाचणी यादी ही एकाच दिवशी श्रेणीनुसार टॉप उमेदवारांना बोलवलं जातं. आता पगार किती असतो प्रत्येक पदानुसार ते सुद्धा जाणून घेऊयात. आपण सांगितलं होतं तर पगारची संरचना जी आहे यामध्ये सॅलरी सर्व पदांना हा चांगला पगार जो आहे पे मॅट्रिक्स हा 7व्या वेतन आयोगानुसार मिळतो. तर यामध्ये पे लेवल पाहूयात. लघुलेखकसाठी S15 41,800 ते 132,300 स्टार्टिंग इन हँड जे आहे अंदाजे 60,000 इतकं असतं. त्याच्यानंतरनं लघुटंक लेखकसाठी S4 यामध्ये 25,500 ते 81,100 स्टार्टिंग इन हँड 38,000. जवान वाहन चालक या पदासाठी S4 ची वेतन श्रेणी आहे 21,700 69,100 35,000 स्टार्टिंग इन हँड. त्याच्यानंतरनं चपराशी पदासाठी जर पाहिलं पिऊन किंवा चपराशी बोलू शकता 15,000 ते 47,600 इन हँड सॅलरी जी आहे स्टार्टिंग 30,000 प्लस इतकी जाते. आता सर्व पदांसाठीची शेवटची जी वयोमर्यादा आहे ती सुद्धा पाहूयात. तर सर्व पदांसाठी एक नॉर्मल जी वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष वयापर्यंत असते. यामध्ये कमी होऊ शकते 18 ते 38 लवकरच जाहिरात येईल. SC आणि STसाठी 45 वर्ष, अपंग अंशकालीनसाठी 55, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथसाठी 45 वर्ष. आता नेमकी वयोमर्यादा कशी असेल हे जाहिरातीमध्ये समजेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ते मी कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल शंका विचारू शकता. आरक्षण जे सूट आहे STला उंची सूट PL कलाई हे जाहिरातीवर अवलंबून आहे. त्याबाबतची माहिती आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल. तयारीसाठी पाहू शकता तुम्ही काय करू शकता. लेखी परीक्षेसाठी जुन्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK, बुद्धिमत्ता अभ्यास याचे प्रश्न तयारी करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुमची जी तयारी आहे ही चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. अपडेट जे आहे जाहिरात प्रसिद्ध होतच आपली पदे जी आहेत काय काय असतील, त्यांची पात्रता कशी असेल याबाबत सुद्धा लवकरच महत्त्वाची जी माहिती आहे ती स्पष्ट होईल. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची माहिती शेवट व्हिडिओच्या शेवटी जी सांगणार आहोत. आता सध्या तुम्ही पोलीस भरतीसाठीच्या मैदानी आणि लेखीसाठीची तयारी करताय तर याचाच फायदा जर समजा तुमची निवड झाली नाही किंवा परीक्षा झाली त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा दारूबंदी पोलीस भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवान वाहन चालक या पदासाठी सुद्धा अर्ज करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला
जो फायदा आहे म्हणजे आत्ताची तयारी, त्यावर सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दोन्हीकडे चांगल्या पद्धतीने तयारी करून जी सिलेक्शनचे चान्सेस आहेत निवड होण्यासाठीचे हे वाढवले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने सगळी माहिती ही आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. लवकरच फेब्रुवारीमध्ये ही जाहिरात जी आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदी पोलीस भरती 2025 सालीची जाहिरात येईल. या भरती प्रक्रियेसंदर्भातले आपण सगळे अपडेट अशाच घेणार आहोत. तर या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.